नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 6वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 6वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला किती मार्क देण्यात आलेले आहेत ते देण्यात आलेले आहे। एकूण 50 गुणांचा हा पेपर आहे। त्यापैकी 10 गुणांची तोंडी परीक्षा होईल आणि 40 गुणांचा लेखी पेपर होईल। या ठिकाणी तोंडी परीक्षेसाठी जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। व्हिडिओ थांबवून व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचे आहेत। त्यानंतर आहे लेखी चाचणी सूचना। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एकूण 8 गुणांसाठी आहे। मोटरसायकलची किंमत अक्षरात लिही 1 गुणासाठी। त्या ठिकाणी आपण अक्षरात लिहून घेतलेले आहे 2,95,450 रुपये। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, 7,72,352 ही संख्या अंकात दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा 1 गुणासाठी। त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी 3 लिहून घेतले। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, विस्तारित रूपावरून संख्या लिहा 1 गुणासाठी। त्या ठिकाणी आपण संख्या लिहून घेतलेली आहे 9,83,521। ड प्रश्न, बेरीज करा। 5,87,208 अधिक 2,11,821 यांची बेरीज आली 7,99,029। पुढे ई वजाबाकी करा। त्याचे उत्तर आलेले आहे 8,24,261। त्यानंतर फ प्रश्न आहे गुणाकार करा आणि त्याचे उत्तर येते 1,58,925। भागाकार करा 9,096 भागिले 16। भागाकाराला 568 आणि बाकी आली 8। ह प्रश्न, मदत निधीसाठी शाळेतील 375 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 प्रमाणे रक्कम गोळा केली तर एकूण किती रक्कम गोळा झाली? बघा, एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे। म्हणून 375 गुणिले 30 बरोबर 11,250। एकूण 11,250 रुपये गोळा झाले। प्रश्न चौथा सोडवा। एकूण 5 गुणांसाठी आहे। अ प्रश्न, खालील समीकरणे सोडवा। m/3 बरोबर 9। त्याचे उत्तर आले m बरोबर 27। दुसरे, p - 4 बरोबर 25। त्याचे उत्तर आले 29। p बरोबर 25 + 4 29। तिसरे, 3 बरोबर x + 3। उत्तर x बरोबर 3 - 3 x बरोबर 0। ब प्रश्न, खाली दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करून उकल शोधून लिहा 2 गुणांसाठी। अमितने बाजारातून काही आंबे विकत घेतले। त्यातून प्रत्येक मित्राला 3 याप्रमाणे 9 मित्रांना आंबे वाटले। तेव्हा त्याच्याकडे 5 आंबे शिल्लक राहिले तर त्याने बाजारातून किती आंबे विकत घेतले होते? त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे अमितने बाजारातून 32 आंबे आणले होते। 32 उत्तर कसे आले ते आपण सोडून घेतलेले आहे। प्रश्न पाचवा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एकूण 7 गुणांसाठी 1/2 म्हणजे किती टक्के? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा 50%। चौथा पर्याय बरोबर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी 4 लिहून घेतलेले आहे। त्यानंतर ब प्रश्न, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा 2 गुणांसाठी। पहिले गुणोत्तर येते 4/9 आणि दुसऱ्या उत्तरात गुणोत्तर येते 1/4। क प्रश्न, मेरीचे वय 10 वर्ष आहे। तिच्या वडिलांचे वय 44 वर्ष असून तिची आई वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे तर मेरीच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा 2 गुणांसाठी। मेरीचे वय 10 वर्ष, वडिलांचे 44, आई 4 वर्षांनी लहान आहे वडिलांपेक्षा म्हणून 44 मधून 4 गेले 40 वर्ष। मग मेरीचे वय छेदात आईचे वय, मेरीचे वय आहे 10 वर्ष, आईचे वय आले 40, गुणोत्तर आले 1/4। प्रश्न 6वा, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। एकूण 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। दुकानदाराने एक मोबाईल 8,400 रुपयास खरेदी करून ग्राहकाला 9,750 रुपयांना विकला तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा? किती रुपये?
उत्तर खरेदी किंमत कमी आहे, विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा झाला. मग नफ्याचे सूत्र आहे नफा बरोबर विक्री वजा खरेदी. 9,750 वजा 8,400 उत्तर आले 1,350. नफा 1,350. ब सोनम व सुजयने 1,200 रुपयांना राख्या विकून 400 रुपये नफा मिळवला तर त्यांनी किती टक्के नफा मिळवला हे शोधण्यासाठी कृती पूर्ण करा. त्या ठिकाणी आपण कृती पूर्ण केलेली आहे. पहिल्या चौकटीत येते 1,200, दुसऱ्या चौकटीत नफा, तिसऱ्या चौकटीत 100. क प्रश्न शब्बीरच्या वडिलांनी रुपये 5,000ची केळी खरेदी केली. अचानक खूप पाऊस पडल्याने थोडी केळी भिजली व खराब झाली. उरलेली चांगली केळी विकून त्यांना 3,500 रुपये मिळाले तर त्यांना शेकडा नफा झाला की तोटा झाला आणि किती झाला ते लिहायचे आहे. खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, त्यामुळे तोटा झाला. तोट्याचे सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत 5,000, विक्री किंमत 3,500. उत्तर आले 1,500 रुपये. शेकडा तोटा काढायचा आहे आपल्याला. त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेलं आहे आणि शेकडा तोटा आलेला आहे 30. प्रश्न 7वा खाली दिलेली उदाहरणे सोडवा. बचत खात्यातून व्यवहार करण्यासाठी खातेदारास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 सुविधा लिहा. पासबुक, चेकबुक. ब प्रश्न बघा. त्या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न 8वा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण 5 गुणांसाठी. चौकोन PQRS चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. कर्ण PR, कर्ण RP. दुसरे कर्ण QS, कर्ण SQ. दुसरा प्रश्न चौकोनाच्या सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा. आपण लिहून घेतलेले आहे. त्यानंतर आहे ब प्रश्न चौकोनाच्या 4ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते. अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. योग्य पर्याय आहे 4, 360 अंश असते. त्यानंतर आहे प्रश्न 9वा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण 5 गुणांसाठी आहे. इष्टिका जितीच्या कडांची एकूण संख्या दर्शविणाऱ्या अचूक पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा. बघा इष्टिका जितीच्या कडांची संख्या आहे 12. चौथा पर्याय बरोबर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी 4 लिहून घेतलेले आहे. ब प्रश्न खालील प्रत्येक त्रिमितीय आकृतीची पृष्ठे व शिरोबिंदूंची संख्या लिहून सारणी पूर्ण करा. त्या ठिकाणी बघा घन त्याचा आकार दिलेला आहे. पृष्ठे आहेत 6, शिरोबिंदू आहेत 8. दुसरा आकार आहे चौकोन सूची, त्याची पृष्ठे आहेत 5, शिरोबिंदू आहेत 5. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 6वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 2 2023-24 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.